श्रीमन् महागणाधिपति महागणपति नमः। असनांत्याक्षदां समर्पयामि पुष्पं समर्पयामि। ओम गणपती नमः। एकदंताय विष्णुंडाय धीमहि तन्नो धन्वन्ति प्रचोदयात्। कोणची असते मारायची त्यांची घ्या, कोणत्या उद्घाटनाची घ्या। समोर सगळे समोर या संदर्भातचा उद्घाटन सोहळा जो आहे तो अनेक दिवस व्हावा अशी अपेक्षा सर्वच गावातील लोक मागणी करत होती। आज त्याला मुहूर्त ठरला आणि त्या निमित्ताने आज या उद्घाटन प्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक शेठ आवटी, शरदचंद्र पत संस्थेचे अध्यक्ष एम.डी. गंगाळे साहेब, त्याचबरोबर माजी उपसरपंच आणि शरदचंद्रचे संस्थापक जी.के. आवटी सर, त्याचसोबत गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि असंख्य असणारे दूध उत्पादक सभासद, गवळी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष का पहा, हा काटा जो आहे तो चालू व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती आणि त्याच्यानंतर आपण जो हा निर्णय घेतला का लवकरात लवकर हा काटा व्हावा आणि त्यातून निश्चितपणे इथून आळे फाट्याला वजनासाठी जायचं तर आपली सुविधा असताना अशा प्रकारचे फोनही मला आले होते। त्या संदर्भात चेअरमन, व्हाईस चेअरमन चर्चा झाली होती आणि त्या निमित्तानं आता उद्घाटन सोहळा जो आहे तो सन्माननीय दीपक शेठ आवटी, एम.डी. गंगाळे साहेब, जी.के. आवटी सर, चेअरमन सुभाष पाटील आवटी, दिलीपजी गंगाळे, लक्ष्मण शेठ गंगाळे, अशोकजी फावडे, तुकाराम डुंबरे, विक्रमजी डुंबरे, साईनाथ हाडवळे, अशोक शेठ हाडवळे, संजय आनंद आवटी, त्यासोबत सर्वच माऊली गंगाळे, सर्व संचालक आणि हा कर्मचारी, सभासद, उत्पादक सर्वांच्या साक्षीनं हा सोहळा जो तो संपन्न झालेला आहे। त्या निमित्तानं शुभेच्छा देतील सन्माननीय एम.डी. गंगाळे साहेब। आपल्या गणेश दूध संस्थेमध्ये वजन काट्याचं आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे। पहिलाही आपला संस्थेचा काटा होता, परंतु तो बिघडला आणि क्षमता वाढवायची होती म्हणून हा सुमारे 60 टन वजनाचा काटा ह्या संस्थेने या ठिकाणी बसवलेला आहे। कारण ती फार गरजेची गोष्ट होती। आपल्या इथं रोज मालाच्या गाड्या, दुधाच्या गाड्या, जनावरांचा चारा, तेच मालाच्या गाड्या त्या यायच्या आणि त्या वजन करायला जर दुसरीकडे जायचं ठरलं तर ती गैरसोय व्हायची। त्यामुळं हा निर्णय संस्थेने अगदी तातडीने घेतला आणि त्याचं काम पूर्ण केलं। आपली दूध संस्था ही तालुक्यात नाही तर जिल्ह्यात नावाजलेली संस्था आहे। असाच कारभार तुमचा सर्व चेअरमन साहेब आणि त्यांचे संचालक मंडळ यांच्या हातून व्हावा आणि या गावचं नाव अजूनही उज्ज्वल होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सक्रिय राहावं अशा प्रकारच्या शुभकामना तुम्हाला देतो आणि ह्या काट्याचं भूमिपूजन झालं असेल अशा आपल्या सर्वांचे